नमस्कार मंडळी, मी अंजली आणि ही माझी गाथा. खूप दिवसानंतर नणंदबाई घरी आल्या होत्या आणि अगदी उत्साहाचं वातावरण तयार झालं. आणि ह्या आमच्या तीन तीन प्रिन्सेस. कसली मस्ती चालली यांची बघा. मग आम्ही ठरवलं आज पिझ्झा पार्टी करायची. आणि हो, आज मी स्वतः घरी पिझ्झा बनवले आणि सगळ्यांना ते खूपच आवडले. तुम्हाला कसा वाटला पिझ्झा तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला पिझ्झाची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पिझ्झा असं लिहा. पिझ्झा पार्टी नंतर म्हणलं चला गणपतीच्या दर्शनाला जाऊ, आज चतुर्थी आहे ना. आणि गणपतीच्या दर्शनाला निघालो. आम्ही मंदिरात दर्शनासाठी आलो आणि ह्या दोघी जणींची इथे पण मस्ती चालली. बाप्पाचं दर्शन घेत असताना मन अगदी प्रसन्न झालं. मग थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो. मंदिरामध्ये बसलेले असताना मन एकदम स्थिर आणि शांत झालं. बाहेर निघताच ऋतूला सापडली फुलाची कुंडी. त्यामध्ये होते छोटे छोटे मासे. तर ती बसली त्या माशासोबत खेळत आणि चक्क तिने एक मासा पकडला. दर्शनाहून परत येताना आम्ही गरुड बागेमध्ये थांबलो आणि ह्या दोघी जणींची इथे पण मस्ती चालू झाली. थोडा वेळ सगळ्यांनी आम्ही मजा मस्ती केली. अशा छोट्या छोट्या क्षणांनी आयुष्य सुंदर होते. ऋतू आणि गाथाला म्हणलं चला घरी जायचं. ऋतू आणि गाथा गरुड बाग सोडायचं नावच घेणं नाही. चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय.